अमित ठाकरेंनी निवडणूक लढवली तर मनसैनिकांमध्ये उत्साह संचारेल हे नक्की असलं तरी तो मार्ग खडतर आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे. माहीम मतदारसंघाकडे त्यांचा ओढा असल्याचं सांगितलं जात असलं तरी 1990 पासून तो शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. फक्त 2009 साली तिहेरी लढतीत तिथे मनसेच्या नितीन सरदेसाईंनी बाजी मारली. मात्र गेली 2 टर्म तिथे शिवसेनेचे सदा सरवणकर आमदार आहेत. असा मतदारसंघ शिंदे किंवा सरवणकर सोडतील याची शक्यता कमीच आहे. आणि विजयाची हमी असल्याशिवाय राज ठाकरे मुलाला मैदानात उतरवतील याची शक्यता त्याहूनही कमी आहे. मुंबईत 15 मतदारसंघांमध्ये मनसेची चांगली ताकद असल्याचं सांगितलं जात आहे. ती ताकद अमित ठाकरे निवडून आणण्या इतपत असेल याबाबत शंका आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आदित्यसाठी जसा वरळी सारखा सुरक्षित मतदारसंघ निवडला, तिथल्या सचिन अहिर सारख्या विरोधकाला आपलंसं केलं, सुनील शिंदे सारख्या शिवसैनिकाची समजूत काढली, भाजप सारख्या मित्रपक्षालाही विश्वासात घेतलं, तसंच काहीतरी राज ठाकरे यांना अमित ठाकरेंसाठी करावं लागेल. सध्या राज ठाकरेंनी एकला चलोरेची भूमिका घेतली आहे. त्यावर कायम राहून अमितचा मार्ग प्रशस्त करणं हे मोठं आव्हान राज ठाकरेंसाठी असणार आहे.